जय हिंद मित्रांनो, मी कॅडेट दानिशा ठाकूर ऑफिसर्स करिअर अकॅडमीमधून बोलते आणि आज रक्षाबंधनचा त्योहार आहे. तर आज OCA सुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहे आणि आज तसंच आपल्यासोबत एक कॅडेट आहे इंद्रनील आणि त्याच्यासोबत त्याची आई बहीण पण आलेले आहेत. तर विचारू इंद्रनीलचा त्योहार कसा सेलिब्रेट होतोय आणि त्याला कसं वाटतंय OCA मध्ये राहून एवढं लांब असून रक्षाबंधन सेलिब्रेट करताना. हाय, तुझं नाव पूर्ण सांग. माझं नाव इंद्रनील अरुण साठे. तुला कसं वाटतंय? तुझ्या मम्मी आल्या, पप्पा बहिणी आल्यात. मला खूप आनंद झाला. म्हणजे खूपच म्हणजे सांगताच येत नाहीये. कारण असं आनंद म्हणजे की खूप दिवसांनी बघितलं आईला आणि दीदीला, की भारी वाटलं आणि असं जरा रडायला आलं होतं. पण आईकडे आणि दीदीकडे बघून ठीक आहे वाटलं. तर मॅम, तुम्हाला कसं वाटतंय त्याला इथं पाठवून? एवढ्या लांबून तुम्ही आलात. छान वाटतंय. मुलाची अशी प्रगती हो. आठवण खूप येत असेल तुम्हाला. मग दीदी, तुला कसं वाटतंय भावाला सेलिब्रेट करून भावाचं? छान वाटलं. खरं तर उद्या येण्याचा प्लॅन होता, बट आज रक्षाबंधन होतं त्यामुळे म्हणजे काही करून आजच यायचं होतं. त्याला राखी बांधायची होती. तू इथे किती महिन्यापासून आहेस? 1 महिना झालाय. आता दुसरा महिना होईल स्टार्ट. तू एका महिन्यामध्ये किती काय सामोरं किती काय शिकलायस त्याच्याबद्दल काय सांगणार? डेली रुटीन व्यवस्थित लागली माझी. या वेळेत उठायचं, परत ह्या टायमिंगला ग्राउंडला जायचं, ह्याच टायमिंगला नाश्ता, ह्याच टायमिंगला जेवण. की टायमिंग चुकलं ते जेवण नाही भेटणार. परत अजून स्टडी चांगला व्हायला लागलाय. तर मग आज तुम्ही सगळे इथे आलात, त्याला बघताय, खूप छान वाटत असेल तुम्हाला. तसंच मग मित्रांनो, आज OCA मध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट होत आहे, तुम्ही बघत असाल आणि खूप सारे कॅडेट्स त्याचे पालकही आलेत आणि असेच भरपूर आहेत. तर मग असेच नवीन नवीन युवाचे फ्युचर डिफेंडर रेडी होत आहे आणि त्यांच्या फॅमिली समोर ते रडत पण आहे की त्यांची फॅमिली त्यांना भेटायला आली आहे. सो जय हिंद दोस्तो.